की आज आम्हाला पिझ्झा खायची इच्छा झाली. आम्हाला नाही, तुला मिडल ऑफ द वीक. तर त्यासाठी तुम्हाला भरपूर लाईक आणि कमेंट करावे लागतील. आई, कधी वाटलं होतं तू कॅनडा मधून पिझ्झा खाणारी होशील? नाही बाबा. काही असेल तर आम्हाला आवडला ते घेणार ना तू आमच्यासाठी? घेणार. हा, समोर बघून बोल. घेणार घेणार. हा ठीक आहे. खायचं नको बघू, हे बघ. आज आम्ही नॉटर डॅम बेसिलिका मध्ये चाललो आहे. वन ऑफ द ब्युटिफुल चर्च आहे. नमस्कार, माझे नाव संकेत दळवी आणि स्वागत करतो तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज व्हिडिओ मी वीकेंडला नाही, आज व्हिडिओ मी बुधवारी सुरू करत आहे कारण की आज आम्हाला पिझ्झा खायची इच्छा झाली. आम्हाला नाही, तुला मिडल ऑफ द वीक. हा, मला पिझ्झा खायची इच्छा झाली कारण की शुक्रवारी पण आम्ही बाहेर आहोत. शनिवारी आम्ही डोसा पॉइंट चाललो आहोत. आई पप्पा नेक्स्ट वेडनेसडे चालले आहेत. तर मग विचार केला की आज पिझ्झा खाऊया. तर आम्ही आता सेंट कॅथरीन वर आलो आहे. सॉरी, काय बोलतोय मी आज? मग मी पिझ्झाची हे आम्ही आज आम्ही सेंट फॅमिलीवर आलो आहोत आणि इकडे म्युरल आम्ही सेलोराला आलो आहोत. वाट लावली सगळी. आम्ही सेलोराला आलो आहोत आणि इकडे म्युरल फेस्टिवल आहे. तर मे बी थोडे स्टॉल आहेत कारण की गुरुवारी शुक्रवारी इथे धमाल असणार. पण असं मस्तपैकी डेकोरेट केलंय. मी गुरुवारी पण येईन तेव्हा एक व्ह्यू दाखवीन. मध्ये बघते जसा तुम्ही हात करणार तसा तो हे करणार. इकडे त्याने ते एक दिलंय. ओ वाव, टेक्नॉलॉजी. सॉलिड आहे. ती बाई करते तसं होत आहे. ती जशी हलवते तसं तिथे चेंज होत आहेत बघा फॉर्मेशन. दिस इज समथिंग कूल. चल, आपण पिझ्झा खायला आलोय. बघ, ती तू टाइमपास करू नकोस. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर बघा, मी जर वॉक करतो तेव्हा हा मोबाईल कसा हलतोय. तर त्यासाठी तुम्हाला भरपूर लाईक आणि कमेंट करावे लागतील सो दॅट आम्ही एक नवीन कोणता का डीजीआयचा कॅमेरा घेऊ. डीजीआय ऑस्मो पॉकेट असं काहीतरी आहे. तर आम्हाला तो घेता येईल. हरामी हो बेटा. 2 minutes later. आणि पिझ्झा आले आहेत. एक व्हेज पिझ्झा, एक नॉन व्हेज पिझ्झा. हा, 2 घेतले आम्ही. तर 2 पिझ्झा आणि जाऊन मारायचं आहे नेहमीप्रमाणे एकच ताव. लोक कमी आहेत. पिझ्झा आणि भुकेले चेहरे. काय आई, कधी वाटलं होतं तू कॅनडा मधून पिझ्झा खाणारी होशील? नाही बाबा. हा, डाळ भात खाणारी पिझ्झा खाते रपारप. सॉस इकडे. The next day. आज आम्ही इटन मॉल मध्ये चाललो आहोत. जायच्या आधी आईला काहीतरी शॉपिंग करायचे. तिने इंडियावरून खूप पैसे आणले, ते संपवायचे. तर आज बघू आई आम्हाला काय घेते. शर्ट पॅन्ट काय घेते तर बघू. आई काय घेणार आहेस? बघू तरी काय. पण काही असेल तर आम्हाला आवडला ते घेणार ना तू आमच्यासाठी? घेणार. हा, समोर बघून बोल. घेणार. हा ठीक आहे. घेणार तर बोलली आहे. आता पुढे कळेलच किती घेते आणि किती नाही. मी घेणार. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. घेऊन येणार. असं आहे कारभार. असं आहे. आता सेंट कॅथरीन वरून चालत इटन. युनिव्हर्सल रेस्ट्रो आहे. इथे मला आणि भक्तीला यायचं आहे आणि समर असल्यामुळे लोक सगळे बाहेर बसलेत आणि 6:45 त्यांच्याकडे जेवणाचा टाइम होतो. हे काय, त्यांनी चहा ठेवली आहे वाटतं किटलीमध्ये चहा ठेवली आहे पियायला संध्याकाळची. का? हा, स्कॅन कशी केली? मोबाईल मध्ये. आईला जागा मिळाली की बसायला जाते. तिकडे बसायला ते येत आहेत तिकडे. The following day. आज आम्ही रोहितकडे चाललो आहोत. रोहितकडे आज त्याची आई पण आली आहे इंडियावरून. तर त्यांना पण भेटणार आणि आज या दोघांना पण भेटवणार रोहितच्या आईला. आज डिनरचा प्लॅन आहे. लोराला म्युरल फेस्टिवल पण आहे. तर तिकडची काय मजा असेल तर ते पण बघत जाऊ आणि काय फ्री असेल तर ते खात जाऊ. हे मी तुम्हाला त्या दिवशी आलेलो पिझ्झा घ्यायला तेव्हा पण दाखवलेलं आणि आज पण दाखवतं. हे असं त्यांनी एक AI टाइप्स केलंय पूर्ण.
तर तुम्ही वेगवेगळे स्टाईलमध्ये डान्स करा तर ते तसे बनणार वेगवेगळे नट्स. कोणत्या घ्यायचे तुम्हाला घ्या बघ. चला जाऊया फटाफट. इथे डान्स चालू आहे. हा इकडे हा माणूस काय बनवलंय जंको. आता आम्ही सेंट डेनिस रोडवर आहोत. हे जनरली फेमस आहे रेस्ट्रोसाठी आणि बाहेर आता समर असल्यामुळे पॅटिओ आहे तसे वेगवेगळे आणि मस्तपैकी लोक बाहेर गरमीच्या असं घेऊन 4 महिने जीवाची होळी करतात हे लोक. हा हे 4 महिन्यासाठी आहे फक्त. त्यांनी बघा ना कसं प्रॉपर सर्वे केलंय खालून. म्हणजे असा रोड आहे. रोड असा आहे पण त्यांनी ते प्रॉपर स्ट्रेट केलंय ऍडजस्ट करून. हा प्रॉपर रोड आहे. पब्लिक येत आहे. आता टाइम झाला ना त्यांचा जेवायचा. इकडे सर्कस लागते. आता जेव्हा सर्कस लागेल तेव्हा मी पुन्हा येईन व्हिडिओ घ्यायला. मग तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. इथे फायनली KFCचा तो म्हातारा दिसला. आधी नव्हतं डाऊनटाऊनमध्ये. पण इथे जर ऑब्झर्व केलं तर KFCला KFC नाही. इथे KFCला PFK बोलतात. हां PFK. मजा चालू आहे पण लोकांची फुल ऑन. पोचलो आहे आम्ही रोहितच्या घरी आणि हे बघा खायला. खायचं नको बघू. हे बघ सगळं येणार नंतर ह्याच्यावर. आज आम्ही नॉटर डॅम बेसिलिका मध्ये चाललो आहे. वन ऑफ द ब्युटिफुल चर्च आणि तिकडे नाईट शो पण असतो तर तो पण बघणार आहोत. आणि आता आम्ही चायना टाउनला आलो आहोत. हे चायना टाउन आहे तर जाता जाता चायना टाउन पण दाखवणार. त्याच्यानंतर आम्ही नॉटर डॅम बेसिलिकामध्ये ऑरा म्हणून एक शो आहे 8 वाजताचा तो बुक केला आहे. शीतलताई आणि हर्षू पण येणार आहेत. हे बघ इथे बुफे आहे. इथे बुफे मिळत आहे. बुफे सगळं जेवण पण सगळं चायनीज मिळतं. मग तुम्हाला काही खायचं असेल तुम्हाला श्रिम्स वगैरे खायचे असतील ते तर हे तुमचं चायना टाउन पण बघून झालं. ते बघा तिकडे असं चायनीज हे वाटतं ना असं बनवल्यासारखं. हे बघ इकडे मिरची बघ एवढी शेष चिली. हे बघा तिकडे तसं आहे तेवढंच तिकडे पूर्ण. हे बघा तेवढं पूर्ण फील येतो. A few moments later. त्या मागे जी ही बिल्डिंग आहे ग्रे त्याचं काम चालू आहे ते चर्च आहे नॉटर डॅम बेसिलिका. सो हे चर्च आहे समोर लेफ्ट साईड म्हणजे चर्चची राईट आणि माझी लेफ्ट. काम चालू आहे आणि एक साईडचं काम झालं आहे. कसली तरी लाईन लागली पण मला माहित नाही कसली लाईन आहे. ती शोची लाईन असेल तर आम्हाला आताच उभं राहावं लागेल. विचारतो जाऊन. सो 8 PM चा आमचा शो आहे त्यासाठी एवढी मोठी लाईन आहे. लोक आधीपासूनच उभी आहेत आणि आम्ही इकडे उभे आहोत. त्याच्या मागे पण किती लाईन लागली बघा. चर्च आहे आणि अजून लाईट शो चालू नाही झालाय. पब्लिक आलाय इकडे सगळे बसले. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कशासाठी आलायत? तुला माहिती आहे कशासाठी आलोय आई? माहिती आहे का तू कशासाठी आली आहेस? इथे इथे तसंच बसायचं निघायचं आहे. झालं बघून घे निघायचं. अच्छा हमको सिखा रिया है. शो बघून झालाय. त्यांनी अलाउड नाही केलं फोटो आणि व्हिडिओ काढायला. झाला आहे नॉटर डॅम ओरा शो. आई कसा वाटला? मस्तच वाटला. आणि आता चालून कसं वाटतं एवढा वेळ? चालून पण थंडी आहे ना म्हणून जरा भीती वाटते चालायला. भीती कसली? आणि तुम्हाला कसं वाटलं बाप्पा शो? मस्त एकदम. हा सुंदर चांगला होता शो. 1 टाइम वॉच आहे.
त्यामुळे आमचं एक नॉटरडम बेसिलिका पण आम्हाला बघायचं होतं, टिक मार्क झालंय. आता मी बस आली की नाही माहीत नाही. आता मी हा ब्लॉग इकडेच थांबवतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा जुने असून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हो, चला भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय बोला. बाय.